जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, मी आज बनवणार आहे नाश्ता रेसिपी अंडा बेसन ऑमलेट. तर चला, एक कांदा घेतला, 2 हिरव्या मिरच्या, 2 अंडे, टमॅटो, कोथिंबीर आणि 1 वाटी बेसन पीठ. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. इथे मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे, कापून घ्यायचा आहे. तर चला आपण सर्वात अगोदर इथे कांदा कापून घेऊया. आणि ही नाश्ता रेसिपी आहे. जर काहीच नाश्त्याला सुचत नसलं तर आपण असे ऑमलेट जर बनवले तर मुलंही आवडीने खातील, खूप छान लागते. तर इथे कांदा आपला बारीक चिरून झालेला आहे. आता आपण टॅमॅटो, त्याच्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यासुद्धा अशाच बारीक कट करून घ्यायच्या आहेत. आणि आता ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. मी टॅमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची सर्व अगोदर धुवून घेतलेलं होतं, मग कट केले. तर आता इथे छोटं एक पातेलं घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये आता आपण बेसन पीठ घालून घेऊया. बेसन पीठ आपल्याला असे चाळून घ्यायचे आहे अगोदर. आता आपण सर्व बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. आता इथे घालून घेऊया आपण 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या. आता हा बारीक कट केलेला कांदा आपण घालून घेऊया. त्याच्यानंतर आता आपण हा टॅमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे. आता उरलेली कोथिंबीरसुद्धा आपण घालून घेऊया. कोथिंबीर थोडी जास्तीचीच घालायची, म्हणजे छान लागतं आपलं ऑमलेट. आपण याला पोळंसुद्धा म्हणू शकतो. तर आपण नव्या पद्धतीचा असं काही नाश्ता बनवला तर मुलं छान आवडीने खातात. तर चला, आता इथे मी जिरं घातलं आहे. इथे मी हिरव्या मिरच्या 2च घातल्या होत्या, म्हणून लाल तिखट पण घालणार आहे. आता जिरं, हळद, धना पावडर आणि लाल तिखट घातले. तसं आवडीने आपण कमी जास्त मसाले करायचे आहेत. तर चला, आता चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया. आता आपण हे मिश्रण सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, नाही तर मग जास्त पातळ व्हायची शक्यता असते. म्हणून आपल्याला पाणी घालताना थोडं थोडंच घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण असं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. तर तुम्ही हे ऑमलेट चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा पावाबरोबर सुद्धा छान लागते. तर असं बेटर आपलं तयार झालेलं आहे. हे पहा, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता आपण अंडे फोडून घालूया. अंडे फोडून घातल्याने अजून थोडं पातळ होईल, म्हणून आपल्याला अगोदरच जास्त हे बेटर पातळ करायचं नाही. तर चला, अंडे आपण आता फोडून घालूयात. इथे मी 2च अंडे घेतलेले आहेत. तर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन एखादं वाढवलं तरी चालेल. ही रेसिपी नॉनव्हेज आहे नाश्ता. तर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नक्की बनवा. तर नेहमी बनवून खाल, इतकी भारी लागतं. तर पाहू शकता, आता बघा किती पातळ झालेलं आहे अंडे टाकल्यामुळे. आता छान फेटून घ्यायचं आपल्याला 1 मिनिट तरी असं पूर्ण. तव्याला मी तेल लावून घेतलं आहे. आपला चपाती करायचाच तवा आहे. तर आता बेटर असं वतून घ्यायचं आहे आणि आपल्याला चमच्याने असे पसरून द्यायचं आहे. बघा, असं आपण पसरून देऊयात सर्व बाजूनी असं गोल आकारात. आता एक बाजू आपली होऊ द्यायची आहे, मग पलटी मारून घ्यायचं आहे. आता इकडनं साईडून तेल सोडून घ्यायचं आहे. थोडं तेल वर पण आपल्याला सोडायचं आहे. जास्त तेल घालायचं नाही आहे, मग तेलकट होऊन जाईल. त्याकरता आपल्याला थोडं थोडंच तेल घालायचं आहे. बघा, आपली एक बाजू पण झालेली आहे. आता दुसरी बाजू पण होईल.
हे पहा, मस्त आता आपलं ऑमलेट तयार झाले. पाहू शकता तुम्ही, एकच नंबर. तर असाच वेगळा नाश्ता करा, बनवा आणि मस्त खा, छान लागतो. आता आपण दुसरंही ऑमलेट अशाच पद्धतीने करूया. आता तेल लावून घेतले मी तव्याला. आपला साधाच तवा आहे चपातीचा. तर आता बॅटर वतून घेतले. आता त्याच पद्धतीने असं पसरून घ्यायचं आहे. बघा किती छान आलेला आहे, मस्त एकच नंबर. तर आता आपण परत असं तेल लावून घेऊया. आजूबाजूनी पण तेल सोडायचं आहे. तर बघा, आता आपलं दुसरं ऑमलेटसुद्धा तयार झालं. तुम्ही याला धिंडरे, पोळं वगैरे असं सुद्धा म्हणू शकता. तर मी अंडे टाकल्यामुळे ऑमलेट म्हणत आहे. तर बघा, मस्त आता हे सुद्धा ऑमलेट तयार झाले. आता आपण शेवटचं पण ऑमलेट ओतून घेऊया. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नवीन कोणी जर व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. तर बघा किती एकदम मऊसूत असं झाले आणि तेलकटसुद्धा नाही अजिबात. तर चला मैत्रिणींनो, तुम्ही पण ट्राय करून बघा. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग बाय बाय, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.